माझं नाव भाग्यश्री राजेंद्र निकम, जळगाव पारोळा इथून आहे मी. बाय बॅकग्राऊंडने मी MSc स्टुडंट आहे. माझी रनिंग एज 22 आहे आणि मी या फॅमिलीमध्ये जोडण्याचं कारण होतं माझं वाढलेलं वेट. माझं वेट 96 kg होतं आणि फॅमिलीला जोडल्यानंतर आता मी जो तुमच्या समोर वर्कआउट करत आहे या बॉडीने माझा आता हल्लीला 75 kg वेट आहे सर. बात आहे 96 kg वरून 75 kg वरती 21 किलोग्राम्स तुम्ही मॅडम कमी केलं. मॅडम किती दिवसामध्ये वजन कमी केलं मॅडम? 3 months सर. 90 days. 90 days मध्ये पूर्णपणे? हो सर, हो पूर्णपणे. यस मॅडम, याच्या अगोदर प्रयत्न केले होते मॅडम तुम्ही कधी वजन कमी करावं असं वाटलं होतं तुम्हाला? हो सर, वजन कमी करावं असं वाटलंही होतं, कारण जेव्हा माझा 80 रनिंग एज होती ना, यस रनिंग 80 एज होती तेव्हा माझं वेट तेव्हाही म्हणजे 90च्या आसपास होती. माझं जवळजवळ मी हे 96 kg मागच्या 3 वर्षांपासून सहन करत येते, सोबत घेऊन येते आहे. तर घरी आलेले जेही गेस्ट असायचे ना, ते माझी हाईट आणि बॉडी बघून माझ्यासाठी स्थळ आणत असायचे सर. तर आता सध्या जो तुम्ही अनुभव सांगितलेला आहे की म्हणजे हाईट जास्त असल्यामुळे वेट जास्त असल्यामुळे त्यांना कुठेतरी वय जास्त झालंय असं वाटत होतं, बरोबर आहे? हो सर. यस यस मॅडम, कंटिन्यू. साठी स्थळही आणायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपायही आणायचे सर. ते जसं तू ना सकाळी उठून याचं पाणी प्यायचं, ओवाचं पाणी प्यायचं, रात्रभर ओवा भिजत घालायच्या, ते पाणी प्यायचं, सकाळी लवकर उठायचा, वर्कआउट करायचा, सकाळी लवकर उठायचं, रनिंगला जायचं, असे अनेक माझ्यासाठी उपाय आणायचे ते. मी सगळे उपाय ट्राय केले. निंबू पाणी, मध पाणी, पळायला जायची, रनिंग करायची, जॉगिंग करायची, घरी सकाळी 5ला 4ला उठून वर्कआउट म्हणजे आपलं प्राणायाम करायची, पण माझ्यात काही चेंज नव्हता सर तेव्हा. काय कारण होतं, कशामुळे चेंज नव्हता? काय चुकत काय होतं? एक्सरसाइज जर का होत होती दररोजची, मग चुकत काय होतं आपलं? माझं चुकत असं होतं सर, मला योग्य आहाराचं मार्गदर्शन नव्हतं. माझं सगळं वर्कआउट वगैरे सगळं झालं का मला नाश्ता जो मिळायचा तो नाश्ता खायची सर मी. पोहे असले, रवा असले, शिरा असला, उपमा, काही असलं ना नाश्त्याला, तर नाश्ता खात असायची. आणि आता माझा नाश्ता बदललाय मी. यस, आणि त्यातल्या त्यात पुन्हा तर आई अधिक पैकी म्हणत असेल की मुलीने व्यायाम केला आहे, एक्सरसाइज केलाय, त्यामुळे तिला चांगलं खायला द्यायला पाहिजे आपण, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट जर का जमलं नाही तर आपलं वजन कमी होत नाही. यस मॅडम, तुम्ही आता या फॅमिली बरोबर जे जोडला आणि फॅमिली मध्ये जोडल्यास आज तुमचा 21 किलोचा, मॅडमांचा बिफोर आफ्टर प्लीज कुणीतरी शेअर करा. मॅडम, तुम्ही जो 21 किलोचा जो मॅडम फॅट लॉस केलेला आहे, या 21 किलोचा फॅट लॉस तुम्हाला जॉईन झाला त्यावेळेस विश्वास वाटला होता की माझं होऊ शकतं, माझ्यामध्ये असा आमूलाग्र बदल? हो सर, कारण मला वाटण्याचं रिझन असं होतं, मी ज्या कॉलेजला शिकत होते तिथलेच माझे टीचर होते, माझ्या समोर होते, तेही खूप फॅटी होते, त्यांचंही वेट खूप होतं. तर माझ्या समोर त्यांच्यात बदल झालेला होता आणि ते माझे कोच अभिजित महाजन सर, पारोळ्यातच आहे, त्यांनी मला विश्वास दिला की तू माझ्यासोबत जॉईन हो. मग मी पहिले 2 दिवस वर्कआउट पाहिला, सिस्टीमशी जॉईन झाली. ते सिस्टीम मध्ये पाहिलं मी की कशा प्रकारे वर्कआउट करता, कसा लोकांचा बदल आहे, शेवटपर्यंत अनुभव ऐकला, बदल पाहिला आणि दुसऱ्याच दिवशी रात्रीला मी ऑर्डर केली सर माझ्या सकस आहाराची. मॅडम, तुमचं कोणत्या विषयामध्ये MSc आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री सर. यस, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये मॅडम तुम्ही स्वतः MSc आहे. तर मला एक विचारायचंय मॅडम, कधी संशय घेतला का मॅडम तुम्ही कशावर सर? आपल्या आहारावरती की यार हे काही होऊ शकतं का आपल्याला? कारण कसं आहे, एक तर केमिस्ट्री विषय आहे आपला, तर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी नॉलेज आहे की कशा पद्धतीने काय केमिकल्स यूज होतात. तर कधी वाटलं नाही का तुम्हाला की आपण जो आहार घेतोय तर तो कुठेतरी आपल्या बॉडीवरती असं होईल, तसं काही म्हणजे चेंजेस आपल्याला होतील? हे 300 सायंटिस्ट मिळून आपला आहार बनवलाय आणि तुम्ही म्हणताय मी केमिस्ट्री स्टुडंट आहे, तेही सायन्स मधनच गेलेले आहेत सर सायंटिस्ट. तर मला नक्कीच विश्वास होता सायंटिस्टांवर आणि आपल्या सगळे फॅमिलीवर. जर आपल्याला काही बदल करून घ्यायचा आहे तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे सर. तर लक्षात असू द्या, मॅडम स्वतः ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या स्टुडंट्स आहेत, त्या अभ्यास करतात, तरी देखील त्यांना माहिती आहे की काय खायला पाहिजे. आणि आपले 10वी 12वी पास नापास आपले असणारे मित्र मैत्रिणी आपल्याला सल्ला देतात, हॉटेलवरचा वडापाव खायचा आग्रह करतात आणि हा जगातला नंबर 1 सकस संतुलित आहार
तो खाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मनाई करतात. तर बॉस खायचंय आपण पाहू शकतो इथं मॅडमचा व्हिडिओ एक प्ले होत आहे. कशा पद्धतीने मॅडममध्ये चेंजेस झालेला आहे. अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। अभी आगाज है तेरा, बहुत कुछ सीखना है, कमर कसनी अभी बाकी है, मुट्ठी भींचना है। भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू, यही है जिद यही है रार, बस अब जीतना है। लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं, रगों में खून के संग इस जुनून को खोल के रख। कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख, जो उड़ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख। कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख, जो उड़ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख। यस, ये सवाल है भाई आप सब के लिए, हर कोई कर सकता है तो फिर मैं क्यों नहीं. ज्यांचं वजन आज 95 होतं अशा मॅडमचं वजन जर का आज 21 किलोने कमी होऊ शकतं तर हमारा क्यों नहीं हो सकता. मॅडम काय फिलिंग होती 18 वर्षामध्ये 95 किलो वजन आणि तिथे त्यांनी कॉलेज करणं, पूर्णपणे स्टुडंटची लाईफ, परंतु बॉडी मात्र आपली ओव्हरवेट झालेली. कसं वाटत होतं मॅडम त्यावेळेस आणि आता कसं वाटतंय. सर त्यावेळेस एकदम माझ्या स्वतःच्या काही फिलिंग्स होत्या, पण मला त्या सगळ्या शेअर करता येत नव्हत्या. जशा माझ्या इच्छा झाल्या की मला त्यावेळेस माझं 4XL साईज होती सर. माझ्या कपड्यांची इच्छा पूर्ण नव्हती, बॉडीचा शेप व्यवस्थित नसतो म्हणून ते एकदम निर्लज्जपत गोष्ट असते सर. म्हणजे एकदम ते एवढं मोठं वेट घेऊन चालणं, कुठे एन्जॉयमेंट करायची म्हटलं, डान्स खूप आवडतो सर, पण डान्स करायच्या वेळेस जो थकवा लागतो ना, तो थकवा एकदम त्यावेळेसची फिलिंगच खूप बॅड होती सर. आणि त्यासोबत मला चॅलेंजेसही इतके खूप होते ना. मी MSc स्टुडंट आहे, तर 12th पासून FY पासून आम्ही प्रॅक्टिकल करायचो. तर प्रॅक्टिकल निदान 2-3 तासाचं असतं सर. उभं राहिलं की माझे पाय ना अक्षरशः सुजून जायचे सर. मला चक्कर येत असायची. मी डाएट पण केलंय सर. तेव्हा जेव्हा डाएट करायची ना मी, की 12ला जेवायचं, रात्री जेवायचं नाही, रात्री फक्त सलाद खायचं आणि झोपून घ्यायचं, तर त्यामुळे मला चक्करही यायचे सर. डोळ्याला एकदम अंधारे यायच्या, गणगण व्हायचं, माझ्या डोक्याला खूप ताण पडायचा सर. त्यामुळे मला खूप चॅलेंजेस येत होते. आणि जास्ती वेळ जर मांडी वाळून बसली ना तर मला पायाला पिली यायची सर सकाळी. आणि त्याशिवाय सकाळी उठली का शिंका सुरू व्हायच्या. माझ्यामध्ये वीकनेस होती, माझ्यामध्ये इम्युनिटी पॉवर खूप लो होती सर माझी. इतके सर्व चॅलेंजेस, आता वजन कमी झाल्यानंतर हे सर्व चॅलेंजेस कुठपर्यंत आहेत. हे सगळे चॅलेंजेस सर माझे आता नील झाले आहेत. क्या बात आहे. म्हणजे 21 किलो वजन कमी केल्यानंतर हे चॅलेंजेस पण बेनिफिट मिळाला त्याच्यामध्ये. हो सर, एकदम आलं मला हे. आणि आता एकदम तेव्हा खूप चिडचिड असायची. जर मला कोणी काम सांगितलं ना तर मला एकदम असं वाटायचं की कोणीतरी मला माझ्या सुखातनं मला उठवतंय. कोणी काम सांगितलं तर मला एकदम रिलॅक्स करायला आवडायचं. झोपली ना, रात्री जर 9ला झोपली तर दिवसा 10ला उठायचा टायमिंग असायचा माझा. आणि कॉलेज असलं तर तेव्हा मग मी 7ला झोपायची किंवा 6ला झोपायची. तेव्हा माझी 5 पर्यंत झोप पूर्ण व्हायची. आणि आता मी रात्री 11लाही झोपले तरी 4:30ला उठायचा टायमिंग आहे माझा. 4:30ला उठून आपल्या वर्कआउटची मला आतुरता असते. आपल्या वर्कआउटला, आपल्या कॉलला येण्याची आतुरता असते, वर्कआउट करण्याची आतुरता असते. म्हणून आता झोपही कमी झाली आणि एकदम फिट, हॅपी आणि हेल्दी आहे सर मी आता. मॅडम आता तुम्ही सांगितलं, तुमचा एक्सपिरियन्स दिला की तुम्ही 3 वर्ष ओव्हरवेट मध्ये वेट होतं, तर ते तुम्ही 3 महिन्यात घालवलंय. मग आता सध्या आता घरातल्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. घरातले आता वेगवेगळे नुसके सांगतात तुम्हाला. नाही सर, ते नुसके सांगत नाहीये, ते सतत मला कोच करत माझा फॉलोअप घेत आहे सर ते. आणि जे मला उपाय सांगून गेले होते की निंबू पाणी पी, मध पाणी पी, ओवा पाणी पी, ते स्वतः माझ्याकडनं नुसके घेत आहे की तू काय करते, तुझं इतकं 3च महिन्यामध्ये तू स्वतःची बॉडी अशी कसं काय कव्हर केली, कसं काय मेंटेन केली तू, आम्हाला पण सांग, आम्हाला पण तुझ्या फॅमिलीला जॉईन कर. क्या बात आहे. म्हणजे पाहू शकताय तुम्ही की जी लोक सल्ले देत होते आता ते सल्ले विचारण्यासाठी दारात उभा राहत आहेत आणि विचारतायत की काय केलं. बरं काय केलं मॅडम, काय चेंजेस केला होता तुम्ही मॅडम. सगळ्यात पहिले माझ्या कोचचं 100% मार्गदर्शन, आपला सकस संतुलित आहार 80% आणि पूर्ण 20% मध्ये येणारा वर्कआउट. स्टार्टिंगला मी वर्कआउट करत होते पण माझा कॅमेरा बंद असायचा सर. मी खरंच माझं हे वैयक्तिक अनुभव सांगते.
मी स्टार्टिंगला वर्कआउट करायचे ना, माझे कोच मला सकाळी 5ला कॉल करायचे, उठवायचे की रेडी हो वर्कआउटसाठी. रेडी झाले का मी वर्कआउटला यायची आणि कॅमेरा बंद असायचा, ठेवून द्यायची आणि जितक्या माझ्याने स्टेप झाल्या स्टार्टिंगला मी 3-4 स्टेप करायची, 5 स्टेप करायची आणि खूप थकून जायची. तर मग काही दिवस केलं मी असं. माझे कोच म्हटले की एक तर तू माझ्याकडे येऊन वर्कआउट कर, एक तर तुझा कॅमेरा ऑन ठेव, मला बघू दे तू स्टेप करते आहे, तुझ्यात रिझल्ट कसा येतोय, तू फॉलो कसं करते सगळ्यांना मला पाहू दे. तर मग मी कॅमेरा ऑफ ठेवून द्यायची, माझ्या मनाने स्टेप करायची जितक्या झाल्या तितक्या. नंतर कॅमेरा जेव्हा ऑन केला तेव्हा आपले होस्ट आपल्याला बघत असतात, आपले कोच आपल्याला बघत असतात. ते कोच सांगतात मॅडम तुमच्या स्टेप चुकता आहे, तुम्ही प्रॉपर फॉलोअप करा. स्टार्टिंगला नवे आहात तर थोड्या थोड्या स्टेप घ्या पण प्रॉपर घ्या. मग त्यानंतर मी कॅमेरा ऑन ठेवून 15 स्टेप करायला लागली सर. जितक्या झाल्या तितक्या. मध्ये कूलडाऊनच्या स्टेप थोड्या जास्त असायच्या पण 15 प्रॉपर करायला लागली. नंतर माझ्या कोच सोबत मी एक दिवस वर्कआउट गाईड केला इव्हिनिंगचा, तेव्हा मला हँडराईज करायची सवय लागली सर. आणि हँडराईज लागली तेव्हा होस्ट आपल्याला चेअरिंग करत असतात, त्या चेअरिंग सोबत इतका आनंद येतो, ते म्युझिक सोबत इतका आनंद येतो. तर मग मी त्या दिवसापासून हँडराईज ज्या दिवशी केला मी गेल्या मागच्या 2 महिन्यात, तधीपासून माझा हँडराईजही असतो आणि प्रॉपर 20 नाही तर 25 स्टेप प्रॉपर असतात सर माझ्या. असा माझा 20% वर्कआउटही पूर्ण होतो सर आता. येस, क्या बात आहे. खूप छान आपला अनुभव आहे. आणि मॅडमांनी जे सांगितले ते सर्वात महत्वाची गोष्ट यातली ही आहे की बाबांनो, शक नाही घ्यायचा, शेक घ्यायचा आहे. स्वतः एक्झरसाइज करायचा आहे. आपल्या कोचचं सांगेल ते ऐकायचं आहे. प्रतिप्रश्न करू नका, हे असं काय, तुमचा रिझल्ट वरती फोकस करा. आफ्टर 90 डेज तुम्ही देखील एक वेळेस असेच कॉलवरती समोर एक्झरसाइज लीड करणार आहेत आणि तुमचा देखील असाच हसत असा अनुभव सर्व ऐकणार आहेत. खूप छान मॅडम, आणि खूप एनर्जी आली आज आपला वर्कआउट कॉलवरती पाहिल्याच्या नंतर सर्वांना. थँक्स अ लॉट अगेन. आणि निश्चितपणे आम्ही अपेक्षा करू की मॅडम अजूनही आम्हाला निश्चितपणे पुढे देखील संधी मिळेल तुमचा वर्कआउट स्वतः आम्ही पाहण्याची. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट मॅम. थँक्यू सर. थँक्यू.